जुन्नरचे आमदार शरद सोनवणे बेरड रामोशी समाजाच्या संदर्भामध्ये बेताल असं वक्तव्य केलेलं आहे। नगरवरनं त्याच्या मतदारसंघात रामोशी बेरड समाज येतो आणि दिवसा डोळ्यात दरोडा टाकून जातो, अशा चोरटा समाजाचा बंदोबस्त केला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं। त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो आणि धिक्कार करतो। ह्या आमदार सोनवणीच्या मतदारसंघामध्ये जर मतदारांची संख्या जर विचारली तर रामोशी बेरड समाजाची संख्या उल्लेखनीय आहे असं। त्याच्यामुळे तो सातत्यानं त्या अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर सुद्धा हे सगळे पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या संख्येचा जर विचार केला तर बेरड रामोशी समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे। सरकार जर उलटायचं जर झालं तर हा समाज नेटानं जर एखाद्या वेळा बंद करायचं ठरवलं, उमाजी नाईकासारखं जर बंद करायचं ठरवलं तर सरकार नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा पद्धतीची संपूर्ण मताची संख्या आहे। सातत्यानं उमाजी नाईकाच्या वंशज आम्ही आहोत। त्याला इतिहास आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये उमाजी नाईकांचं बलिदान फार मोठं आहे, की इतिहास त्याच्यात संपूर्ण लिहिला गेला आहे। थोर अशा उमाजी नाईकांच्या वंशजाच्या बाबत आणि एखाद्या वेळेला वंशज म्हणण्यापेक्षा समाजाबाबत जर बेताल वक्तव्य जर सोनवणे जर करत असतील तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत हा बेरड रामोशी समाज त्याला फिरू देणार नाही। त्याला संपूर्ण त्याचा बंदोबस्त जिथं असेल त्या ठिकाणी आम्ही सगळा समाज बंदोबस्त करू। आम्ही मुख्यमंत्री गृहमंत्र्याला आम्ही विनंती केलेली निवेदनातनं जर एखाद्या वेळा त्याच्या योग्य पद्धतीने कारवाई जर केली नाही तर आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय आम्ही समाज राहणार नाही, त्याचा बंदोबस्त आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। परत एकदा ते आमदार शरद सोनवणेचा आम्ही धिक्कार करतो।